नमस्कार. पारावरच्या क्विअर गोष्टी या YouTube मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव बिंदू माधव खिरे. मी गे म्हणजे समलिंगी आहे आणि गेली 25 वर्ष LGBTIQ म्हणजे लैंगिक अल्पसंख्याक, समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी, द्विलिंगी आणि क्विअर समाजाच्या आरोग्य आणि अधिकारांसाठी काम करतो. मी समपथिक ट्रस्टचा अध्यक्ष होतो आणि सध्या बिंदू क्विअर राईट्स फाउंडेशनचा डायरेक्टर. मित्रांनो, मी जेव्हा कामाला सुरुवात केली म्हणजे त्या 2000 साली, तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. तेव्हा गे असा शब्द उघडपणे म्हणणं सुद्धा अडचणीचं होतं. कायद्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर 2 प्रौढ पुरुषांनी संमतीने खाजगीच लैंगिक संबंध करणं सुद्धा गुन्हा होतं. BDS 377 कलमानुसार. पारलिंगी व्यक्तींच्या ओळखीसाठी कोणताही कायदा नव्हता. वैद्यकीय दृष्टिकोन पाहिला तर बहुतांशी मानसोपचार तज्ञ समलिंगी असणं किंवा पारलिंगी असणं याला मानसिक आजार मानायचे. मराठी माध्यम या विषयाकडे ढोकून बघत नव्हते. समलिंगी संबंध करणारे आणि पारलिंगी समाजात HIV प्रमाण खूप जास्ती होतं. त्या काळात HIV संसर्गित लोकांवर उघडपणे भेदभाव व्हायचा. या अशा परिस्थितीत मी कामाला सुरुवात केली. आता 25 वर्षानंतर बराच फरक झाला. एक तर BDS 377 कलम याच्यात बदल झाला. वैद्यकीय दृष्टिकोन समलैंगिकतेकडे बघण्याचा, पारलिंगी समाजाकडे बघण्याचा बदलला. माध्यम या विषयाला महत्व देऊ लागले. अनेक तरुण तरुणी मी समलिंगी आहे, मी पारलिंगी आहे हे उघडपणे सांगू लागले. पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी दरवर्षी LGBTIQ यांची अभिमान पदयात्रा निघू लागली. काही कॉर्पोरेट पारलिंगी लोकांना नोकऱ्या देऊ लागले. हे अत्यंत स्वागतार्ह बदल आहे. पण तरीही नवीन पिढीसमोर अनेक आव्हानं आहेत. एकतर आम्ही ज्या पिढीबरोबर काम केलं त्यांची 40 ओलांडली. तंत्रज्ञानात फरक पडला. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले. जुनी काही आव्हानं होती ती गेली, म्हणजे उदाहरण BDS 377. पण काही नवीन आव्हानं समोर आली. उदाहरणार्थ पारलिंगी लोकांना काही कंपन्या नोकऱ्या देत आहेत, पण त्यांच्यासाठी सुविधा काय असल्या पाहिजेत, आपली धोरणं काय असली पाहिजेत हे त्यांना माहित नाही. समलिंगी नाती जशी उघड व्हायला लागलेली आहे तसं आई वडिलांचा त्या नात्यांबद्दलचा विरोध उघडपणे आणि मोठ्या प्रमाणात होऊ लागला. पूर्वीही ब्लॅकमेलिंग होत होतं, पण आता डेटिंग ऍप्समुळे हे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वी HIVचा प्रसार होत होता, मध्ये तो कमी झाला. आता परत तो आणि गुप्तरोगाचा प्रसार वाढताना दिसतो. त्यामुळे या नवीन पिढीसाठी हे तंत्रज्ञान वापरून ही माहितीपर मालिका सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. या सत्राची उद्दिष्ट कोणते? तर एक, LGBTIQ समाजाला स्वतःची नीट जाण व्हावी, स्वतःला स्वीकारण्यास मदत व्हावी. या विषयाबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर व्हावेत. त्यांचा आत्मविश्वास वाढावा. काही जे संभाव्य धोके आहेत याच्याबद्दल माहिती मिळावी आणि एक समान संधी देणारा समाज उभा राहावा, यासाठी आपण या व्हिडिओतून प्रयत्न करत आहोत. या व्हिडिओची रूपरेषा अशी असणार आहे की दर 2 आठवड्याला एक सत्र, अशी 25 सत्र
आपण करणार आहोत. प्रत्येक सत्र अंदाजे 10 मिनिटाचं असेल. आपल्या मायबोली मराठीत असेल. सोप्या भाषेत संकल्पना मांडायचा प्रयत्न करणार. फार तांत्रिक बारकाव्यात मुद्दामूनच जाणार नाही. एक मर्यादा आहे की हे व्हिडिओ आपण जानेवारी 2025 पासून तयार करू लागलो आहोत. आणि त्यामुळे त्यावेळची जी स्थिती आहे, त्या स्थितीच्या आधारे हे व्हिडिओज बनत आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की कालांतराने यातला काही भाग कालबाह्य होणार आहे. आता पुढील सत्राबद्दल. आपल्या लैंगिकतेचे अनेक पैलू आहेत. त्यातले 3 महत्वाचे पैलू आहेत ते म्हणजे आपलं शारीरिक लिंग, आपला लिंगभाव आणि आपलं लैंगिक आकर्षण. या गटातलं पहिलं म्हणजे शारीरिक लिंग याबद्दल आपण पुढच्या सत्रात म्हणजे सत्र क्रमांक 2 मध्ये बोलणार आहोत. सत्र आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक LGBTIQ तरुण तरुणीपर्यंत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा. तुमच्या काही सूचना असतील, मतं असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. 2 आठवड्यांनी परत भेटू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या LGBTIQ मित्रमंडळीची. धन्यवाद.